थेट दृश्य आपण पाहतो सह्याद्री अतिथीगृहावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी शिष्टमंडळ यांची बैठक होणार आहे। या महाबैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अतुल सावे हे सहभागी होणार आहेत। पंकजा मुंडे देखील या बैठकीसाठी असतील आणि छगन भुजबळ आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रकाश शेंडगे या बैठकीत असतील, गोपीचंद पडळकर या बैठकीमध्ये असणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही महाबैठक होत आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। तर इथे आपण पाहतो छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर हे सुद्धा आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत आणि काही वेळातच या बैठकीला आता सुरुवात होणार आहे। तर अतुल सावे हे देखील या बैठकीसाठी आता पोहोचले। छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, अतुल सावे हे आता ओबीसींच्या या बैठकीसाठी इथे पोहोचले। 10 मोठ्या नेत्यांचं हे शिष्टमंडळ आज सरकारची भेट घेत आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही महाबैठक होणार आहे। शिंदे फडणवीस ओबीसी शिष्टमंडळाशी चर्चा करतील। तर या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांवर देखील चर्चा होणार आहे। याआधी लक्ष्मण हाके यांनी सरकारला एक निवेदन देखील दिलेलं आहे। त्यामध्ये 10 मागण्या त्यांनी यामध्ये ठेवलेल्या आहेत। तर त्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू होईल। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुम यांच्याकडे। विनायक, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, अतुल सावे आता सह्याद्रीवर पोहोचलेत। आणखी कोणकोणते नेते या ठिकाणी पोहोचतायत? निखिला बरोबर आहे। प्रमुख सगळे हे नेते जे आहेत ते या ठिकाणी आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने पंकजा मुंडे या देखील आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की पंकजा मुंडे या देखील आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। ओबीसींची महाबैठक या ठिकाणी सुरू होणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये ओबीसींची ही महाबैठक या ठिकाणी सुरू होईल। विनायक, बरोबर आहे निखिला, ज्या पद्धतीने ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण आहे। पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत सगळं शिष्टमंडळ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला दिसून येत आहे। सरकारला एक निवेदन सुद्धा आता या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। मगाशी आपण पाहिलं की पंकजा मुंडे या देखील पोहोचल्या आहेत आणि आता गिरीश महाजन हे देखील पोहोचलेले आहेत। एक एक करून या शिष्टमंडळामधले नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। विनायक, निखिला बरोबर आहे। हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते दाखल होत आहेत। गिरीश महाजन सुद्धा मंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी सुद्धा या आंदोलन कुठेतरी मागे घेण्यात यावं यासाठी प्रमुख भूमिका जी आहे ते सरकारकडून बजावलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत सगळं शिष्टमंडळ सुद्धा आलेलं आहे। सरकारकडे आता कशा पद्धतीने हे शिष्टमंडळ निवेदन आपलं मांडणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। कारण सरकारकडून ओबीसी नेत्यांना सुद्धा आश्वासन हवं आहे की आमच्या आरक्षणाला जो आहे तो कुठलाही धक्का लागणार नाही, हे आश्वासन सरकारकडून ओबीसी समाजाला हवं आहे आणि त्यामुळे ही प्रामुख्याने आजची बैठक आपल्याला पाहायला मिळते। ओबीसी नेते जे आहेत ते सुद्धा आंदोलनाला बसलेले आहेत। तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर ही महत्वपूर्ण बैठक जी आहे ती ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतची आजची या ठिकाणी पार पडते। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल होतील। प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल हळूहळू होत आहेत। पंकजा मुंडे ज्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत। सकाळी पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट जे आहे ते केलेलं होतं। त्यांनीही म्हटलेलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये ही भूमिका त्यांनी घेतली आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्या सुद्धा या बैठकीला आता उपस्थित राहिलेलं आपल्याला दिसून येत आहेत। ओबीसी शिष्टमंडळाकडून सरकारला कोणतं निवेदन दिलं जातं किंवा त्या निवेदनात कोणत्या मागण्या केल्या जातात हे सुद्धा आता बघावं लागणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला देखील सुरुवात होईल।